मोठी बातमी समोर येते। मेहुल चोक्सीला बेल्जियममधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। बेल्जियममधून आता भारतात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळा झाला होता आणि या प्रकरणातील हा आरोपी चोक्सीला आता अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। भारताच्या विनंतीवरून आता चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे, त्याला आता भारतामध्ये आणण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी चोक्सीला अटक करण्यात आली आहे, त्याला भारतामध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। भारताच्या विनंतीवरून आता या ठिकाणी ही अटक करण्यात आली, त्याला भारतामध्ये आणण्यात येणार आहे। मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती सध्या समोर येते। भारताच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? आपण पाहतोय की मेहुल चोक्सीला आता अटक केली असून मात्र सूत्र जे सांगतायत की ज्या पद्धतीत फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला ज्या पद्धतीत पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यामध्ये आरोपी दाखवण्यात आलेला आहे, त्याला आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि केंद्रीय म्हणजेच अन्वेषण ब्युरो सीबीआयनं या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की 12 तारखेला याला अटक केलेली आहे आणि अजूनही आपण पाहतोय की तुरुंगात असून मात्र त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय जो काही कर्ज घोटाळा केलेला आहे, जवळपास 13,500 कोटी रुपयांचा हा कर्ज घोटाळा केलेला आहे। यातून आता आपण पाहतोय की तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता आणि तिथून तो त्याची पत्नी प्रीती चौकसी यासोबत हा मध्ये जे आहे ते तिथे राहत होता। मात्र एकूणच सध्या ह्या सगळ्यानंतर आता सीबीआय कडनं अनेक जे दावे आहेत जे करण्यात येत आहेत, मात्र अनेक पुरावे जे आहेत ते सीबीआयच्या हाती लागलेले आहेत। त्या अनुषंगाने आता पुढील तपास जो आहे तो आता केला जाणार आहे आणि यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत ह्याचा देखील आता खुलासा करण्यात येणार आहे। जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।